मुंबई हे स्वप्नांचे शहर, पण ह्याच मुंबईत सामान्य माणसांसाठी घर घेणे एक स्वप्नच राहिलं आहे. मुंबईची लोकसंख्या लवकरच 2.5 कोटी पार करणार आहे. हे लक्षात घेत आपण 2030 पर्यंत सामान्य माणसांना परवडणारे आणि हाय क्वालिटी हाऊसिंग उपलब्ध करून दिले पाहिजे. हे कसे शक्य होणार? वेल प्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच विचारपूर्वक तयार केलेली हाऊसिंग धोरणे, अटल सेतू, मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड सारखे प्रोजेक्ट्स शहराला सबब सोबत जोडून नवीन रिकाम्या जागात उपलब्ध करून देत आहेत. Therefore, increasing the supply of land, making housing more accessible and affordable. तसेच क्लस्टर रिडेव्हलपमेंट आणि स्लम रिडेव्हलपमेंट सारखी धोरणे वापरून आपल्याला भाडेकरूंना आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांना परवडणारी कायमस्वरूपी घर देण्याची गरज आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सुख सुविधा बरोबर परवडणारी घर देणे शक्य असेल. शिवसेनेचा खासदार म्हणून मला तुमचा आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी पर्यंत आणि दिल्लीतील संसदेत पोहोचवायचा आहे. तुम्ही मला सांगा, अशी कोणती धोरणे आपण आणू शकतो ज्यांच्यामुळे मुंबई 2030 पर्यंत तुमचे मालकीचे घर मिळण्याचे स्वप्न आपण पूर्ण करू शकू.